जय हिंद फ्रेंड्स. मी आपल्यासमोर खूप महत्त्वाचे अपडेट की ज्याच्याकडे तुम्ही लक्ष देऊन असता ते अपडेट आलेले आहेत, म्हणजे तलाठी भरती निकाल अपडेट. आम्ही वेळोवेळी तुम्हाला तलाठी भरतीचे अपडेट देतच आलेलो आहोत, परंतु काही आपल्याकडील उमेदवारांनी काही प्रश्न उपस्थित केले. त्या प्रश्नाची उत्तरं आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलेलो आहोत. नक्कीच ही सर्वांसाठीच पडलेले प्रश्न आहेत. काहींनी उपस्थित केले, काहींनी उपस्थित नसले केले, तरी त्यांच्या मनामध्ये जे प्रश्न घोळत होते त्या प्रश्नाची उत्तर आम्ही तुमच्यासमोर घेऊन आलो. त्याचा तुम्हाला अवश्य फायदा होणार आहे. या ठिकाणी पहिला प्रश्न पहा, अंतिम उत्तर तालिकानुसार किती कट ऑफ असेल. आता आपल्याला माहिती आहे अंतर उत्तर तालिका जाहीर झालेली आहे, त्याचा कट ऑफ किती असेल याचंही उत्तर तुम्हाला आम्ही खाली पाहूया आपण. त्यानंतर पुढं नॉर्मलायझिंगचे मार्क कधी जाहीर होतील, त्यानंतर निवड यादी कधी प्रसिद्ध होईल आणि नियुक्त पत्र कधी दिले जातील. हे 4 अगदी जिव्हाळ्याचे प्रश्न आपल्या समोर उपस्थित आहेत. त्याची उत्तरं आम्ही तुमच्या समोर ह्या यशाच्या राजमार्गामधून घेऊन आलेलो आहेत. चला तर पाहूया एक एक प्रश्नाचं उत्तर. त्यामध्ये सुरुवातीला जाऊया आपण. ते म्हणजे पहिला प्रश्न आहे तो अंतिम उत्तर तालिकानुसार किती कट ऑफ असेल. सर्वांच्या मनामधला हा प्रश्न. तर पहा, आधी यशाच्या राजमार्गाने मिळवलेल्या मार्क्सनुसार कट ऑफ सांगितलाच होता आणि आताही तुम्हाला ॲक्सेप्टेड कट ऑफ तुम्हाला दिसल. तर तलाठीवरती शिफ्ट स्टेज होता टोटल 19 दिवस. 57 शिफ्टमध्ये 19 दिवसानंतर 57 शिफ्टमध्ये ह्या एक्झाम झाल्या. तर चला पाहूया आपण ॲक्सेप्टेड कट ऑफ. पहा, या ठिकाणी ओपनचा कट ऑफ तुमच्या समोर दिसतोय, तो म्हणजे 174 ते 180 दरम्यान ओपनचा कट ऑफ लागणार. त्यानंतर ओबीसी कडे कट ऑफ जो आहे ओबीसीचा तो 168 ते 174 हा कट ऑफ या ठिकाणी दिसून येईल. त्यानंतर EWS 168 ते 174, NT साठी 162 ते 168, SCचा कट ऑफ या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळतोय 158 ते 164 आणि लास्ट म्हणजे जो STचा कट ऑफ आहे तो 144 ते 150. तर यानंतरचा पुढचा प्रश्न आपल्या समोर येतोय तो म्हणजे नॉर्मलायझिंगचे मार्क कधी जाहीर होतील. पहा, आपण मार्क्सकडे खूप आतुरतेनेच वाट पाहत आलो. अगदी सुरुवातीपासून पाहत आलोय मला किती मार्क्स पडतील. त्याच्यामध्ये पुढे मार्क्स मिळूनही गेले, पण त्याच्यात नॉर्मलायझेशन हे गोष्ट राहून गेली. मग त्याचे मार्क्स कधी जाहीर होतील, तर ते डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यात नक्कीच जाहीर होणार आहेत. हे आपल्या यशाच्या राजमार्गाकडे आलेलं पाठपुराव्याचं उत्तर आहे. त्यानंतर पुढे जाऊया, निवड यादी कधी प्रसिद्ध होईल. पहा विद्यार्थी मित्रांनो, निवड यादी ही जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यात म्हणजेच 10 तारखेच्या आसपास 10 जानेवारीच्या आसपास निवड यादी प्रसिद्ध होणार आहेच. आणि शेवटचा प्रश्न जो बऱ्याचशा जणांनी विचारला गेला की प्रोसिजरचा शेवटचा टप्पा म्हणजे नियुक्तीपत्राचा असतो. विद्यार्थी मित्रांनो, तो नियुक्तीपत्र कधी हाती पडतील, तर नियुक्तीपत्राची तारीख आहे या ठिकाणी 26 जानेवारी. 26 जानेवारी हा खूप आपल्यासाठी महत्त्वाचा दिवस असेल. या ठिकाणी आपल्याला नियुक्तीपत्रे आपल्या हातात पडणार आहेत. तर सर्वांना बेस्ट ऑफ लक. या ठिकाणी मी इथंच थांबतो आणि नवीन व्हिडिओ अपडेट तुमच्या समोर येतील. त्यावेळेस आपण पुन्हा एकदा भेटू. जय हिंद, जय महाराष्ट्र.